शाळा क्रमांक 51 सिन्नरभाटा नाशिक रोड येथे नायलॉन मांजा बंदीविषयी विद्यार्थ्यांना जनजागृती करण्यात आली आहे। महानगरपालिकेचे राहुल कोळी, राजेंद्र परदेशी, चिंतामण साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची परिसरात नायलॉन मांजा बंदीविषयी रॅली काढण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांनी नायलॉन मांजाचा वापर करू नका, पशुपक्ष्यांचा जीव वाचवा अशा घोषणा दिल्या। शिक्षक राहुल कोळी यांनी परिसरातील लोकांना जमा करून सांगितले की नायलॉन मांजा कशा प्रकारे जीव घेणार आहे। नायलॉन मांजाने अनेक लहान मुलांचे गळे कापले गेलेले आहेत। पक्ष्यांना सुद्धा आपला जीव गमवावा लागला आहे। औरंगाबाद उच्च न्यायालयाने नायलॉन मांजावर बंदी आणली आहे। जो मुलगा मैदान घरावर पतंग उडवणार त्याच्यापर्यंत पोलीस लोक पोहोचणार आणि त्याच्याजवळ नायलॉन मांजा जर सापडला तर हा नायलॉन मांजा कुठून आणला हे विचारून पतंग उडवणाऱ्या मुलाने जर सांगितले की मी या दुकानातून आणला, त्या मुलाला दुकानात घेऊन जाणार व संबंधित दुकानदाराला अटक करणार। तसेच त्या मुलाच्या पालकांवर सुद्धा गुन्हा दाखल होणार। यासाठी कोम्बिंग ऑपरेशन सुरू होणार आहे। पतंग उडवताना कापलेल्या पतंगीच्या मागे पळू नये, घरावर कोणी पतंग उडवू नये, मोकळ्या मैदानातच पतंग उडवायचे आहेत। मी पतंग उडवताना साधा दोऱ्याचा वापर करणार आहे। जर कोणी नायलॉन मांजाचा वापर करत असेल तर याची माहिती ताबडतोब पोलीस स्टेशनला द्यायची आहे, असे राहुल कोळी यांनी लोकांना आवाहन केले आहे। राहुल कोळी यांनी विद्यार्थ्यांना नायलॉन मांजाने पतंग उडवू नये यासाठी शपथ दिली। यावेळी विद्यार्थ्यांनी कागदाच्या स्वतःच्या हाताने पतंग तयार करून मकर संक्रांतीच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या। यावेळी शिक्षक राजेंद्र परदेशी, राहुल कोळी व चिंतामण साबळे तसेच दत्ता गायधनी व प्रवीण शिंदे हे उपस्थित होते। पहिले येणार त्या मुलाला सांगणार की तू नायलॉन मांजा कुठून आणणार, त्याला तिथे गाडीत बसवणार, ज्या जिथून आणलेला आहे त्या दुकानात घेऊन जाणार। तो तर अटकेत जाईल, पण आपल्यावर त्या मुलाच्या आईवडिलांवर पण गुन्हा दाखल आहे। पक्ष्यांचा नायलॉन मांजाचा वापर चला पशुपक्ष्यांचा नायलॉन मांजाचा वापर आपल्या परिसरामध्ये कोणी जर नायलॉन मांजाने पतंग उडवत असेल तर ते खूप घातक आहे। कारण शिल्पमध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत की लोकांना नायलॉन मांजामुळे दुखापत झालेली आहे। मानेमध्ये जर तो जर नायलॉन मांजा अटकला तर त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळतात। 4 दिवसापूर्वी एक घटना घडली। एक छोटा मुलगा आपल्या आजोबासोबत 2 व्हीलरने जात होता। तिकडनं पतंग अशी काटत आली आणि ती पतंग बाजूला पडली, पण तो जो नायलॉन मांजा होता ते मुलाच्या मानेभोवती गुंडाळला गेला आणि त्याच्यानंतर गुंडाळल्यानंतर त्या मुलाला खूप मोठी जखम झालेली आहे। तो आता गंभीर स्थितीमध्ये ICU मध्ये दाखल आहे। आणि या नायलॉन मांजाचा इतका घातक आहे की हा जेव्हा झाडामध्ये अटकतो त्यावेळेला पशुपक्षी तिथे येतात, पक्षी येतात आणि पक्षी आल्यानंतर त्यांच्या मानेभोवती हा मांजा अटकला की त्यांचं मरण निश्चित आहे। आणि नायलॉन मांजाविषयी औरंगाबाद खंडपीठाने परवाच्या पेपरामध्ये तुम्ही जर हेडलाईन वाचली दिव्य मराठीला, तर जो मुलगा नायलॉन मांजाने पतंग उडवणार त्याच्या पालकांवर डायरेक्ट गुन्हा दाखल आहे। त्या मुलावर तर आहे, पण त्याच्या पालकांवर पण आहे। आज समजून घ्या, एक मुलगा पतंग उडवतोय, पोलीस लोक डायरेक्ट 2 व्हीलरने तिथे येणार, हा मुलगा पतंग उडवतोय, त्याला विचारणार, हा मांजा ते पाहणार, हा मांजा कोणता आहे, नायलॉन मांजा आहे, कुठून घेतला, त्याला तिथे बसवणार गाडीवर, कोणत्या दुकानातून घेतला, त्या दुकानात घेऊन जाणार, तो दुकानदार तर जाईलच अटकेत, पण आपल्यावर सुद्धा गुन्हा दाखल होणार आहे। जे परिसरामध्ये गच्चीवर मैदानावर जे मुलं पतंग उडवणार आहे त्या मुलांकडे लक्ष ठेवा की नायलॉन मांजाचा ते वापर आपण करू द्यायचं नाही आणि साध्या दोऱ्याने पतंग उडवायची। तसंच मुलांना सांगा की कापलेल्या पतंगीच्या मागे पडू नका, कारण इथे जवळ आबेरोड आहे, इथे ट्रॅफिक आहे, अपघात होण्याची शक्यता आहे। किंवा पडता समोर विहीर पण असते, ते विहिरीला कठाळा नसतो, त्याच्यानंतर गवतान गेल्यावर सर्पदंश होण्याची शक्यता आहे। झालेल्या या घटना, म्हणून सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपल्या परिसरातल्या आपण सगळ्यांनी सांगायचंय की सगळ्यांना सांगा की नायलॉन मांजाचा वापर कोणी करू नका, आणि जर कोणी करत असेल
तर त्याच्या आईवडिलांना समजून सांगा. जर ते पण ऐकत नसेल तर मग शेवटी पोलिसांमध्ये जा, बरोबर पोलीस लोक येते. 112ला डायरेक्ट फोन करा. डायरेक्ट कोंबीन ऑपरेशन आहे, उच्च न्यायालयाचा निकाल आहे. डायरेक्ट सापडला की गेला असं. तर सगळ्यांना स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी भास्कर साळवे, नाशिक रोड.